हाय गाईज, गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले आहेत 9:30. आता आम्ही सगळं तयारी वगैरे करून निघालो आहोत नेक्स्ट स्पॉटला. कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच असाल की आम्ही हॉर्स रायडिंग वगैरे केलेलं. आता आम्ही निघालो आहोत नेक्स्ट स्पॉटवर. नेक्स्ट स्पॉट होता मॅप्रो गार्डन. सगळ्यात पहिले जाऊन आम्ही तिथे चहा पिला. सकाळ म्हटलं की पहिला चहा लागतोच. नंतर आम्ही गेलो आत मॅप्रो गार्डनमध्ये. आणि संडे म्हटलं तर खूप गर्दी. आतमध्ये गेलो तर खूप वेगवेगळ्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटी बघायला मिळाल्या. तिथे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या कँडी होत्या. आम्ही सर्व कँडी टेस्टिंग करून इतक्या छान कँडी होत्या की त्या मसाल्यामध्ये डिप करून तर खूप छान लागत होत्या. आणि त्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे फ्लेवर आम्हाला पाहायला मिळाले. आम्ही सर्व गोष्टी टेस्ट करून बघत होतो. तर आम्ही ज्यूसच्या काउंटरवरती गेलो. तिथे आम्हाला खूप वेगवेगळ्या प्रकारचे असे ज्यूसेसचे फ्लेवर्स बघायला मिळाले. नंतर आम्ही मोजिटो, स्ट्रॉबेरी, इतकं टेस्टिंग इतकं सुंदर लागत होतं. आम्हाला इतकी मजा येत होती की आम्ही खूप मस्ती केली मॅप्रो गार्डनमध्ये. असं वाटत होतं की इथून जाऊच नाही. सगळ्यात भारी मँगो फ्लेवर आहे. नंतर पुढे आम्ही हा गेम बघण्यासाठी गेलो. तिथे एवढी चॉकलेटं होती की असं वाटत होतं की जाऊन पटकन सगळे चॉकलेट गोळा करावी. पण तिथे असं लिहिलेलं की 50 किलोच्या खालीच मुलांना एंट्री मिळू शकते. खूप वेगवेगळ्या फ्लेवर्सचे चॉकलेट आम्ही तिथे बघितले. आणि इथे टेडी बघून तर माझी खूप इच्छा झाली की मला टेडी हवं आहे. नंतर हे त्या बास्केटच्या बॉलमध्ये गेम खेळण्यासाठी गेले, पण काहीच फायदा झाला. काचेची बॉटल्स त्यांना सरळ करायची होती. इतकं रिस्की काम होतं की ते सरळ करण्याच्या जागी त्या हालत इतकं होतं ना की ते नीट लागत पण नव्हते. त्या टेडीच्या चक्करमध्ये सगळे गेम हरलो. असं वाटलं की उगाच आपण ते गेममध्ये पैसे वेस्ट घालवले. त्यापेक्षा एक नवीन टेडी विकत आला असता. या दोघांचं काय चाललेलं काहीच समजत नव्हतं. इथे स्ट्रॉबेरीचा सीझन नव्हता. असं वाटतं हीच ठेवलेली स्ट्रॉबेरीज घरी घेऊन जात आहेत की काय. भाऊ यांना म्हणतात खायला स्ट्रॉबेरी मिळाली नाहीत, कमीत कमी या मोठ्या स्ट्रॉबेरीसोबत तरी माझा फोटो काढ. आणि आम्हाला तर फोटो काढायला सांगायला लागत नाही. जिथे जाईल तिथे पहिले फोटो पाहिजे. नंतर मी पण यांना बोलवून आमच्या दोघांचे फोटो आम्ही खूप काढून घेतले. त्या मोठ्या स्ट्रॉबेरीवरती बसून आम्ही पण आमच्या दोघांचे फोटो काढायला सांगितले. हे फोटो काढताना इतका सिरियस चेहरा करतात की समोरच्याला असं वाटतं की यांना फोटो काढायला काहीच इंटरेस्ट नाही. नंतर आम्ही निघालो नेक्स्ट स्पॉटवरती. मॅप्रोला आम्ही खूप मजा केली. आम्हाला तिथून निघावंसं पण वाटत नव्हतं, पण काय करणार, आम्हाला त्या दिवशी घरीसुद्धा जायचं होतं. त्यामुळे आम्ही पटापट तिथून निघून पुढच्या डेस्टिनेशनवरती निघालो. नंतर आम्ही पोहोचलो श्री क्षेत्र महाबळेश्वर देवस्थानला. इतकं छान मंदिर तिथून लांब दिसत होतं. आम्ही मंदिरामध्ये एंट्री केली, पण तिथे इतकी गर्दी असल्यामुळे आम्हाला मुखदर्शनच घ्यावं लागलं. गाभाऱ्यामध्ये जाण्यासाठी आम्हाला टाईमही तेवढा नव्हता. उशीरही खूप झालेला होता. कारण उशीरही इतका झालेला होता की सगळीकडे धुकं पडण्याच्या अगोदर आम्हाला खाली पोहोचायचं होतं. समोर इतके छान वॉटरफॉल होते. इतकं छान वाटत होतं, पांढरं शुभ्र पाणी. आणि रस्त्यावरती माकडेही खूप होती. त्यांना बघून इतकी गंमत वाटत होती. पुढे सगळीकडे धुकं येत चाललेलं होतं, पण त्याआधी आम्हाला लवकर खाली पोचायचं होतं. त्यामुळे आम्ही उशीर न करता लवकर तिथून निघालो. जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब, लाईक, शेअर नक्की करा.